श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हा मेकअप पाऊच आहे किंवा ज्वेलरी पाऊच. तर हा कसा बनवायचा ते शिकणार आहोत आपण. त्यासाठी हा 10 बाय 20चा क्विल्टेड पीस घेतलेला आहे मी आणि त्याला अशा आडव्या उभ्या टिपा मारून घेतल्यात. तर ह्याला आपण 6 इंचाचं पूर्ण मार्किंग करून घ्यायचं पट्टीला. पूर्ण 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपली एक 6 इंचाची आणि एक 4 इंचाची पट्टी राहील 10 मधून. त्या बाजूला 4 इंचाची पूर्ण पट्टी राहणार. आपण एकाच पीसमध्ये पूर्ण पाऊच बनवायला शिकणार आहोत, कारण तुकडे तुकडे वेगळे क्विल्ट करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येतो. डायरेक्ट आपण एकच पीस घेतल्यात. ह्याला 8-8 इंचाचे 2 पार्ट कटिंग करून घ्यायचे आहेत ह्या मोठ्या पीसामधून. तर आता 6 बाय 8चा आपल्याला 2 पार्ट मिळतील. तर हे पूर्ण असं, तर हे पण 8-8 16 गेलं तर 20मधून 4 इंचाचीच ही पण पट्टी शिल्लक राहणार आहे. ते आपल्याला पाऊचच्या बॅक साईडलाही लावायला उपयोग येणार आहे. तर हे 8 बाय 6चे 2 पीस तयार झालेत. तर त्याला आपण कोपऱ्यातून राऊंड शेप घ्यायचा आहे तयार करून. आता हे 2 पट्टी 20 इंचाची आणि हा छोटा पीस 6 इंचाचा तयार झालेला आहे. 4-4 इंचाचा, 4 इंचाचे दोन्ही पट्ट्या. आता ह्याला आपण राऊंड शेप द्यायचा आहे कोपऱ्यातून दोन्ही बाजूला, म्हणजे आपला अंडाकृती तयार होईल पूर्ण पीस. आता असा खुणा करून घेऊन दुमडून 4ही कोपऱ्यातून आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. आता ह्याच्याच मापाने हा दुसरा पीस परत कटिंग करून घ्यायचा आहे असाच. तर हे तयार झालेत आपले दोन्ही पीस. आता तो जो पट्टीतला तर आपल्याला ही पट्टी घ्यायची मोठी. त्याला 1 इंचावरती मार्किंग करायचे पूर्ण आणि हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चेन टाकायची आहे. पूर्ण पट्टीला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आता ही पूर्ण कटिंग करून घ्यायची पट्टी. ह्याच्यामध्ये आपल्याला चेन बसवायची आहे दोन्हीच्या मध्ये. एकदम सोप्या पद्धतीनं दाखवलं आहे, कारण वरून चेन बसवली तर प्रॉब्लेम येतो असं राऊंड करताना. तर एक अगोदरच चेन बसवून घेतली तर प्रॉब्लेम येणार नाही. तर हे चेन बसवून झाली, रनर पण टाकून झाला आहे. तर जो छोटा पीस होता आपला पट्टीच्या 6 इंचाच्या त्या बाजूला राहिलेला, तर हा ह्या चेनच्या एका साईडला जोडून घ्यायचा कोणत्या पण एका बाजूला. आता ह्याला दाब टिप मारून घ्यायची. प्रत्येक वेळेस आपण टिपा जिथं कवर करणार नाही तिथं दाब टिप मारून घ्यायच्यात. आता ह्या पट्टीचं मध्य काढून घ्यायचं आहे, कारण ही आपल्याला बॅक साईडला जोडायची. कोणत्या पण एक पीस घ्यायचा आणि त्याच्या बॅक साईडला जोडायची. त्यामुळं ह्याचा बरोबर मध्य काढून घ्यायचा. जे आपलं शिलाईत गेलेलं आहे ते पण त्याच्याबरोबर धरून घ्यायचं, नाहीतर शिलाईचं एक्स्ट्रा राहिलं आणि मग मध्य निघालं तर परत इकडच्या बाजू शिलाई करताना मग एका साईडनं कमी एका साईडनं जास्त होणार. आता ह्याचा मध्य काढून झालेला आहे. तर हा एक पीस घ्यायचा आणि त्याचा पण मध्य काढायचा, म्हणजे आपली बरोबर पट्टी जोडली जाते. त्यामुळे असा मध्य काढून घेतला तर गडबड होत नाही. आता हे चेन वरच्या बाजूला ठेवायची आणि खालच्या बाजूला आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. खालच्या साईडला जो मध्य काढलाय त्या बाजूला जोडून घ्यायचं, चेन वरच्या बाजूला ठेवायची. आता हे जोडून झालेलं आहे.
थोडी थोडी साईडला जागा ठेवून जोडायचं, म्हणजे आपल्याला नंतर जॉईंट करायला येतं. आता हे असं पिना लावून टाचण्या लावून घेतलं तरी चालतं आहे, किंवा डायरेक्ट तुम्हाला व्यवस्थित शिलाई येत असेल तर डायरेक्ट जॉईंट केलं तरी चालतं आहे. तर मी असं तुम्हाला पिना लावून दाखवते. असं पूर्ण टाचण्या लावून घ्यायचं, आणि जे एक्स्ट्रा आहे ते आपण नंतर कट करणार आहोत. जे थोडंसं शिल्लक राहील आपलं जे शिलाईमधून ते कट करून घ्यायचं. तर हे मी शिलाई करून घेतली आहे, आणि हे जे एक्स्ट्रा थोडंसं राहिलं आहे तुकडा तो कट करून घ्यायचा. आपलं शिलाई मार्जिन सोडून कट करायचं आहे. नंतर दोन्ही असं एकत्र धरून शिलाई करून घ्यायची. नंतर आपलं परफेक्ट होतं का बघायचं. थोडंसं माझं अजून जास्त होतं तर मी थोडंसं अजून मार्जिन घेऊन शिलाई केली आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला असं उलटं करून दाब टीप मारून घ्यायची त्या बाजूने. आता हे दाब टीप मारून झालेली आहे. तर परत आपल्याला थोडंसं ते खाली राहिलेलं आहे ती शिलाई मारून घ्यायची शेवटची. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा पीस पण ह्याच्यावरती मध्ये काढून घ्यायचा बरोबर, आणि पाठीमागच्या साईडनी परत जॉईन करून घ्यायचा आहे. असं परत आता राऊंडने हा शिलाई करून घ्यायची. आता याला पूर्ण ते रब साईड कट फिनिश करण्यासाठी आपल्याला वरून पायपिंग करून घ्यायचं आहे. तर त्याच कॉटनचं अस्तरची पट्टी काढलेली मी, आणि असं पूर्ण पायपिंग करून घेतलं आहे. आता आपल्याला ही सुलट करून घ्यायची, आतली बाजू बाहेर काढून घ्यायची, व्यवस्थित कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे. आता आपल्याला ह्याला हँडल लावायचा थोडासा छोटासा. तुम्ही वरच्या साईडला लावू शकता, दोन्ही साईडला लावू शकता, किंवा फ्रंट साईडला लावू शकता, जसं की योग्य वाटेल आपल्याला, जसं आवडतं त्या पद्धतीनं करायचं. मी पुढच्या साईडला हँडल लावून घेणार आहे. तर मी ही 6 इंचाची एक पट्टी तयार करून घेतली आहे बेल्ट. तर बरोबर ह्याचा मध्ये काढायचा आणि असा दुमडायचं दोन्ही साईडला आणि लावून घ्यायचं. तर आपल्याला त्यासाठी ओपन करून घ्यायचं, आणि असं ही टिप मारून घेतलेली मी. आता हे पूर्ण आपला तयार झाला आहे पाऊच. कसा वाटला आहे ते सांगा. तुम्ही त्याच्यामध्ये ज्वेलरी किंवा मेकअपचं साहित्य ठेवू शकता. बॅगमध्ये आपलं इकडं तिकडं हरवणार नाही. तर कसा वाटला आहे सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.